हॅलो, काय चाललंय तुमचं? सायंकाळी देवाला दिवा लावला आणि नमस्कार केला आणि मी रेडी झाले कारण आज आहे संक्रांती म्हणून मग मस्त साडी घातली ब्लॅक कलरची आणि स्वामींच्या मठात पण जायचं होतं म्हणून मग साडीच घातली आणि पहिलं तिळगुळ देवाला दिलं, त्यानंतर माझ्या नवऱ्याला दिलं आणि त्यांनीही मला दिलं. मग नंतर आम्ही निघालो स्वामींच्या मठात जायला. मस्त स्वामींचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. मग मी तिथे थोड्या वेळ बसली आणि स्वामींची माळ पण जपली. त्यानंतर मला बायकांना वाण द्यायचा होता आणि आमच्या इथे फ्लॅटच्या खाली कोणीच बायका भेटतच नाही, त्यामुळे मग मी असं काही असेल तर मंदिरातच येते. बायकांना वाण दिला आणि हळदी कुंकू लावून पाय पडला आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि घरी येऊन माझं स्वयंपाक वगैरे सगळंच बाकी होतं. मग म्हटलं मस्त पुलावच बनवूया, पटकन पण होईल आणि कधीचा खाल्ला पण नव्हता आणि मेन म्हणजे सर्व भाज्या पण अवेलेबल होत्या. आणि इथे जर तुम्हाला वाटत असेल की पुलाव माझा नवरा बनवतोय, तर असं काही नाहीये, आम्ही दोघं पण मिळून बनवतोय आणि आम्ही दोघं मिळून जे बनवतो ना ते बाप होतं, म्हणजे एक नंबर बनतं. त्यामुळे पुलाव सुद्धा मस्त बनणार आहे. त्यानंतर मग वाटलं काहीतरी मस्त स्टार्टर असावं म्हणून मग गरमागरम टोमॅटो सूप बनवलं आणि सूप सुद्धा एवढं छान झालं होतं ना. मग मस्त गरमागरम पिलं आणि त्यानंतर तुम्ही पुलाव बघू शकता किती परफेक्ट झालाय आणि टेस्ट सुद्धा एक नंबर झाली होती आणि मस्त टी व्ही बघत बघत पुलाव एन्जॉय केला. ओके, बाय बाय.